Standard 10th Mathematics Part 1, Chapter number 3, Arithmetic Progression. According to SSC Board paper pattern, question first B, solve following questions, 1 marks questions. Welcome all of you in S Square EM Academy. In today's video, we are going to study Mathematics Part 1, Standard 10th and Chapter number 5, Probability. Question number first be solve following sub questions for each question 1 marks. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रोबॅबिलिटी या चॅप्टरवरती प्रश्न पहिला बी मध्ये 1 मार्काला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा सराव आपण करणार आहोत. लेट्स वी विल स्टार्ट फ्रॉम द क्वेश्चन नंबर फर्स्ट. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे, राइट सॅम्पल स्पेस इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली, राइट सॅम्पल स्पेस म्हणजेच 2 नाणी फेकली. 2 कॉइन्स टॉस्ड सायमल्टेनियसली, 2 नाणी एकाच वेळी फेकले असता मिळणारा जो सॅम्पल स्पेस आहे वी हॅव टू राईट. तर सॅम्पल स्पेस इन आन्सर पेपर यू हॅव टू राईट क्वेश्चन फर्स्ट बी अँड आन्सर्स इन दिस वे. तर अशा पद्धतीनं आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर सब क्वेश्चन नंबर 1 हिअर इन दिस वे. सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस S is equal to in curly bracket. तर S is equal to in curly bracket sample space when 2 coins are tossed. 2 नाणी फेकले असता first we will get HH, again HT, TH and TT. तर in this way 2 coins are tossed simultaneously. This is the sample space for this experiment. Question number 2. Question number 2, if a die is thrown, write sample space yes and number of sample points. तर a die is thrown, die म्हणजे फासा, जो की आपण सापशिडी खेळत असताना जो चौकोनी जो गट्टू असतो त्याला डाय म्हणतात. तर there are 1 to 6 numbers on that die. तर त्या डायवरती किती नंबर असतात, 1 2 3 4 5 6 मीन्स 1 2 3 4 5 6 पर्यंत त्याच्यावरती डिजिट लिहिलेले असतात. तर वी हॅव टू राईट ऑल द डिजिट्स इन सॅम्पल स्पेस. देअरफॉर फॉर क्वेश्चन नंबर 2 सॅम्पल स्पेस S is equal to sample space S is equal to 1, 2, 3, 4, 5, 6. This is the sample space for this experiment. या एक्सपेरिमेंटसाठी सॅम्पल स्पेस हा आहे. and also write number of samples. तर there are 1 2 3 4 5 6, there are 6 sample points. then we have to write number of samples is equal to 6. तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, a 2-digit number is formed from 2 3 4 without repeating the digit. Means we have given 3 digits, that means 2 3 and 4, and we have to form 2-digit number. 2-digit म्हणजेच 2 अंकी संख्या. फॉर्म मीन तयार करणे, 2 अंकी संख्या आपल्याला तयार करायचा आहे. विदाउट रिपीटेटिंग डिजिट म्हणजेच एकच डिजिट डबल घ्यायचा नाहीये डिजिट. राईट द सॅम्पल स्पेस. नंबर 3 सॅम्पल फेस फॉर क्वेश्चन नंबर 3, सॅम्पल स्पेस S is equal to in curly bracket. आता फर्स्ट यू टेक 2 आणि 2च्या पुढे हे 3 आणि 4 अंक आपण 2 टाइम्स जर लिहिलं तर वी विल गेट 23 and 24. अगेन टेक फर्स्ट 3, पहिल्यांदा 3 घ्या आणि 3च्या पुढे उर्वरित रिमेनिंग डिजिट यूज केला तर वी विल गेट 32 and 34. अगेन 4 to 42 and 43. This is the sample space for experiment number 3. And 1 2 3 4 5 6 means there are 6 sample points in this experiment. Now last question, write the event in set form. तर हा एक जरा वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारल्यासारखा आपल्याला वाटतो. राईट द इव्हेंट इन सेट फॉर्म. इव्हेंट सेट फॉर्म मध्ये लिहायचा आहे. ऑल्सो वी हॅव रिटन दिस सॅम्पल स्पेस इन सेट फॉर्म. तर राईट द इव्हेंट इन सेट फॉर्म. सेट फॉर्म म्हणजे संच रूपामध्ये.
which we have studied in 9th standard for given experiment. And what is the experiment? If one die is thrown, getting even number on upper face. One die is thrown. तर अशा इव्हेंटसाठी फर्स्ट we have to write sample space. First we have to write sample space and then we can write question number 4. Sample space. Sample space S is equal to, if one die is thrown, मगा सांगितल्याप्रमाणे की if one die is thrown, die म्हणजे फासा, त्या फाशावरती किती अंक असतात? 1 to 6. Therefore sample space 1 2 3 4 5 6. Let's event A. Event A is getting even number on upper face. Getting even number on upper face. तर getting even number on upper face, तर which are the even numbers फ्रॉम दिस सॅम्पल पॉईंट? त्या सॅम्पल पॉईंटमध्ये इवन नंबर्स असलेले जे काही नंबर्स आहेत, पॉईंट्स आहेत, वी हॅव टू राईट इन सेट फॉर्म. सेट फॉर्म म्हणजे ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 4 6. दीज आर द इवन नंबर्स, मीन्स 2 4 6. दिस इज द सेट फॉर्म ऑफ दिस इव्हेंट. तर ह्या इव्हेंटचं सेट फॉर्ममध्ये आपण काय केलेलं आहे? लिहिलेलं आहे. आय थिंक we have to study in this type of question for question first B. तर 1 मार्कासाठी या प्रकारच्या प्रश्नांचा आपल्याला सराव करणं आवश्यक आहे.